पारनेर तालुक्यातील भांडगाव येथील भुजबळ वस्ती या ठिकाणी घडलेल्या पुतण्याच्या अमानुष खुनाचा आणि जबरी चोरीचा छडा लावण्यात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासांमध्ये यश आलंय. पैशांच्या हव्यासापोटी सख्ख्या चुलत्यानंच पुतण्याचा हातोड्यानं वार करून खून केल्याचं तपासात निष्पन्न झालंय. तर आरोपीकडून 10,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेलाय. 15 मेच्या पहाटेच्या सुमारास भांडगाव येथील संदीप भास्कर खरमाळे यांचा त्यांच्या राहत्या घरामध्ये अज्ञात इस्मानं डोक्यात हत्यारानं मारहाण करून खून केला होता. तर घरातील 12,70,000 रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी मयत संदीप यांचे सुपुत्र सिद्धेश संदीप खरमाळे यांनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि डीवायएसपी शिरीष वमने यांनी तातडीनं घटनास्थळी भेट दिली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोये, संदीप मुरकुटे आणि पथकाला आरोपी शोधण्याच्या सूचना केल्या गेल्या. गुन्हे शाखेचं पथक तपास करत असताना मयत संदीप यांचा चुलता महेश हनुमंत खरमाळे राहणार भुजबळ वस्ती भांडगाव यानंच हा गुन्हा केला असून तो लाल काळ्या रंगाच्या मोटारसायकलला पाठीमागे एक बॉक्स बांधून जामगाव रोडने जातोय अशी माहिती मिळाली. तर या माहितीच्या आधारे पोलिसांनी भांडगाव ते जामगाव रोडवरील तळ्याजवळ सापळा रचून महेश खरमाळे याला शिताफीनं ताब्यात घेतलं. पोलिसांनी संशयित महेश खरमाळे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यानं पैशांसाठी पुतण्या संदीप खरमाळे यांच्या डोक्यात हातोड्यानं वार करून हत्या केल्याची आणि घरातील रोकड चोरल्याची धक्कादायक कबुली दिली आहे. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी 10,29,000 रुपयांची रोकड, 10,000 रुपयांचा मोबाईल, 40,000ची दुचाकी आणि मयताचं ओळखपत्र असा एकूण 10,84,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर.